शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविर्ध्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं. श्रीमद्भगवद्गीता अध्याय 18. अर्जुन भगवंतांना म्हणाला, हे महाबाहो ऋषिकेशा, संन्यासातील तत्व आणि त्यागातील तत्व मी पृथक पृथक जाणू इच्छितो. भगवान म्हणाले, काम्य म्हणून जेवढी कर्मे, त्यांचा न्यास म्हणजे त्यांचा त्याग म्हणजे त्यांना सोडणे, याला शून्य लोक संन्यास असे समजतात व सर्व कर्माच्या फळांचा त्याग करणे याला पंडित त्याग असे म्हणतात. कर्म दोषयुक्त म्हणून त्याचा सर्वस्वी त्याग करावा असे कित्येक पंडित म्हणतात आणि यज्ञ, दान, तप व कर्म यांचा कधीही त्याग करू नये असे काही दुसऱ्यांचे म्हणणे आहे. तरी हे भरत श्रेष्ठा, त्यागाबद्दल माझा निर्णय काय तो ऐक. हे पुरुष श्रेष्ठा, त्याग 3 प्रकारचा सांगितला आहे. यज्ञ, दान, तप आणि कर्म यांचा त्याग करू नये. ती कर्मे केलीच पाहिजेत. यज्ञ, दान व तप ही शहाण्या पुरुषालाही पावन म्हणजे चित्त शुद्धीकारक आहेत. म्हणून ही कर्मे यज्ञ, दान आदी आसक्ती न ठेवता फळांचा त्याग करून जे इतर निष्काम कर्माप्रमाणेच लोकसंग्रहासाठी केली पाहिजेत. असे हे पार्था माझे निश्चित असे मत असून तेच उत्तम आहे. जे कर्म स्वधर्माप्रमाणे नियत म्हणजे नेमलेले, त्यांचा संन्यास म्हणजे त्याग करणे कोणासही योग्य नाही. मोहाने केलेला त्याग तामस म्हटला जातो. शरीराला कष्ट होतील या भीतीने म्हणजे दुःखकारक एवढ्यासाठी जर कोणी कर्मे सोडित असेल तर त्याचा त्याग राजस होऊन त्या त्यागाचे जे फळ ते त्यास मिळणार नाही. हे अर्जुना, स्वधर्माप्रमाणेच नियत म्हणजे नेमलेले कार्य म्हणजे कर्तव्य म्हणूनच जे कर्म संग व फळ सोडून केले जाते त्याला सात्विक त्याग असे म्हणतात. एखादे कर्म अकुशल म्हणजे अकल्याणकारक असेल तर त्याचा द्वेष करीत नाही व दुसरे कल्याणकारक किंवा फायद्याचे आहे म्हणून त्यात अनुरक्त होत नाही. तो पुरुष सत्वशील, बुद्धिमान व संशयविरहित त्यागी म्हणजे संन्यासी म्हणावायचा. कारण ज्याला देह आहे त्याला कर्माचा निःशेष त्याग करणे शक्य नाही. म्हणून ज्याने कर्म न सोडिता फक्त कर्मफळांचा त्याग केला त्यालाच खरा त्यागी म्हणजे संन्यासी म्हटले आहे. अनिष्ट, इष्ट व काही इष्ट आणि अनिष्ट यांचे मिश्र याप्रमाणे कर्मांचे 3 प्रकारचे फळ मृत्यूनंतर अत्यागी म्हणजे फलाशेचा त्याग न करणाऱ्या पुरुषास मिळते. पण जो संन्यासी म्हणजे फलाशा सोडून कर्म करणारा त्याला हे फळ कधीही मिळत नाही म्हणजे जे ते बाधू शकत नाही. हे महाबाहो, सर्व कर्मे घडून येण्यास सांख्यांच्या सिद्धांतात जी 5 कारणे सांगितली आहेत ती मी तुला सांगतो, ती ऐक. अधिष्ठान म्हणजे जागा, तसाच कर्ता निरनिराळ्या प्रकारचे कारण म्हणजे साधन किंवा हत्यार, अनेक प्रकारच्या कर्त्यांच्या पृथक पृथक चेष्टा म्हणजे व्यापार आणि त्याबरोबरच 5वे दैव होय. शरीराने, वाचेने किंवा मनाने मनुष्य जे जे कर्म आरंभतो, मग ते न्याय असो वा विपरीत म्हणजे अन्यायपूर्ण असो, त्यांची ही 5 कारणे आहेत. या प्रकारची खरी स्थिती असता बुद्धी सुसंस्कृत नसल्यामुळे मी एकटाच करता आहे असे ज्याला वाटते तो त्या दुर्मतीला काहीच कळत नाही असे म्हटले पाहिजे. ज्याला तो करीतो ही भावना नाही व ज्याची बुद्धी अलिप्त असते त्याने या लोकांना मारले तरी असे होत नाही आणि ते कर्म त्याला बाधकही होत नाही. ज्ञान, ज्ञेय व ज्ञाता अशी 3 प्रकारची कर्म चोदना
आणि करण, कर्म आणि कर्ता अशा 3 प्रकारचा कर्मसंग्रह आहे. ज्ञान, कर्म आणि कर्ता प्रत्येकी सत्व, रज व तम या गुणभेदाने 3 प्रकारची आहेत. असे गुण सांख्यशास्त्रात म्हणजे कपिल सांख्यशास्त्रामध्ये म्हटले आहेत. ते जसेच्या तसे मी तुला सांगतो, ते ऐक. विभक्त म्हणजे निरनिराळ्या सर्व प्राणीमात्रात एकाच अविभक्त व अव्यय भाव किंवा तत्व आहे असे ज्या ज्ञानाने कळते ते सात्विक ज्ञान असे समज. सर्व प्राणीमात्रांमध्ये भिन्न भिन्न प्रकारचे नाना भाव आहेत असा पृथक बोध ज्या ज्ञानाने होतो ते ज्ञान राजस समज. परंतु हेच काय ते सर्वस्व म्हणून एकाच गोष्टीत निष्कारण व तत्वार्थ न जाणता गुंतून राहिलेले जे आत्मज्ञान ते तामस म्हटले आहे. फलप्राप्तीची इच्छा न धरणारा पुरुष प्रीती किंवा द्वेष मनात न ठेवता आसक्ती विरहित स्वधर्माप्रमाणे नियत म्हणजे नेमलेले जे कर्म करतो ते कर्म सात्विक म्हटले आहे. पण काम म्हणजे फलाशीची इच्छा करणारा किंवा अहंकार बुद्धीचा पुरुष पुष्कळ आयासाने जे कर्म करतो त्याला राजस कर्म असे म्हणतात. अनुबंध म्हणजे पुढे होईल काय, पौरुष म्हणजे आपले सामर्थ्य किती आणि त्यात नाश अगर हिंसा घडेल किंवा नाही याचा विचार न करता मोहाने जे कर्म आरंभिले जाते त्याला तामस कर्म असे म्हणतात. ज्याला आसक्ती नाही, जो मी व माझे म्हणत नाही, कार्यसिद्ध होवो अथवा न होवो दोन्ही वेळी जो मनाने अविकृत म्हणजे जो धृती व उत्साह यांनी युक्त उत्साहता कर्म करतो त्यास सात्विक कर्ता म्हटले आहे. विषयासक्त, लोभी, सिद्धी व असिद्धी याच्या ठिकाणी यथानुक्रम हर्ष व शोक यांनी युक्त कर्मफळाच्या प्राप्तीची इच्छा धरणारा, हिंसात्मक आणि अशुची अशा कर्त्यास राजस कर्ता असे म्हणतात. अयुक्त म्हणजे चंचल बुद्धीचा, अडाणी, साठलेला, ठक, नैष्कृतिक म्हणजे बुडव्या, आळशी, सदा खट्टू व दीर्घसूत्री म्हणजे चेंगट किंवा घटकेच्या ठिकाणी महिना लावणारा अशा कर्त्यास तामस असे म्हटले आहे. हे धनंजया, बुद्धी आणि धृती यांचेही गुणामुळे 3 प्रकारचे भेद वेगवेगळे निशेष आहेत ते तुला मी सांगतो. प्रवृत्ती म्हणजे एखादी गोष्ट करू लागणे आणि निवृत्ती म्हणजे एखादी गोष्ट करू न लागणे. कार्य म्हणजे कोणते कृत्य करण्यास योग्य आणि कोणते अयोग्य याचे कशास आणि कशास भिवू नये, कशास भ्यावे आणि कशास भिवू नये. बंध व मोक्ष कशात आहे हे जाणण्यास जी बुद्धी लागते ती बुद्धी ही पार्था सात्विक बुद्धी मिळवली जाते. ज्या बुद्धीने धर्म व अधर्म किंवा कार्य आणि अकार्य कशात आहे हे जी बुद्धी जाणते ती बुद्धी हे पार्था सात्विक बुद्धी होय. जी बुद्धी तमाने व्याप्त होऊन अधर्माला धर्म मानते आणि सर्व गोष्टीत विपरीत म्हणजे उलटा समज करून देते ती बुद्धी हे पार्था तामस बुद्धी होय. ज्या अव्यभिचारी म्हणजे इकडे तिकडे न ढळणाऱ्या धृतीने मन, प्राण व इंद्रिये यांचे व्यापार जे कर्मफळ त्यागरूप योगाने चालविले जातात ती धृती हे पार्था राजस होय. ज्या धृतीने मनुष्य दुर्बुद्ध होऊन झोप, भय, शोक, विषाद आणि मद ही सोडित नाही ती धृती हे पार्था तामस होय. आता हे भरतश्रेष्ठा, सुखाचेही 3 प्रकार आहेत ते ऐक. अभ्यासाने म्हणजे सतत परिचयाने ज्यात रमतो ते व जेथे दुःखाचा अंत प्राप्त होतो, जे प्रारंभी विषासारखे पण परिणामी अमृततुल्य ते आत्मनिष्ठ बुद्धीच्या प्रसन्नतेपासून होणारे म्हणजे आध्यात्मिक सुख सात्विक म्हटलेच आहे. इंद्रिये व त्यांचे विषय यांच्या संयोगाने होणारे म्हणजे अधिभौतिक जे प्रथम अमृतासारखे वाटते परंतु परिणामी विषासारखे असते ते सुख राजस म्हटले आहे. आणि जे प्रारंभी
अनुबंधानातही म्हणजे परिणामीही आपल्याला मोह पाडते व जे निद्रा, आळस व प्रमाद म्हणजे कर्तव्याचा विसर यापासून होते ते सुख तामस होय. या पृथ्वीवर, आकाशात किंवा देवात म्हणजे देव लोकीही असे काही नाही की जे प्रकृतीच्या 3 गुणापासून मुक्त म्हणजे सुटलेले आहे. हे परंतपा, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र यांची कर्मे त्यांच्या स्वभावजन्य म्हणून प्रकृतीसिद्ध गुणांप्रमाणे पृथक पृथक विभागलेली आहेत. शम, दम, तप, शुचिर्भूतपणा, शांती, सरळपणा, ज्ञान म्हणजे अध्यात्म ज्ञान, विज्ञान म्हणजे विविध ज्ञान व आस्तिकत्य बुद्धी हे ब्राह्मणांचे स्वभावजन्य कर्म होय. शौर्य, दक्षता, तेजस्विता, धैर्य, दातृत्व, युद्धातून पलायन न करणे आणि प्रजेवर सत्ता चालविणे हे क्षत्रियांचे स्वभावजन्य कर्म आहेत. कृषी म्हणजे शेती, गौरक्षण म्हणजे गुरेढोळे पाळण्याचा धंदा आणि वाणिज्य म्हणजे व्यापार हे वैश्यांचे स्वभावजन्य कर्म होय. तसेच सेवा करणे हे शूद्रांचे स्वभावजन्य कर्म आहे. आपापल्या स्वभावजन्य गुणाप्रमाणे प्राप्त झालेल्या कर्मात जो पुरुष नित्य रत असतो त्यानेच परमसिद्धी प्राप्त होते. आपल्या कर्मात तत्पर राहिल्याने सिद्धी कशी मिळते ते ऐक. ज्याच्यापासून सर्व जीवांची प्रवृत्ती झाली व ज्याने हे सर्व जग विस्तारिले किंवा व्यापिले आहे त्याची पूजा आपल्या स्वधर्माप्रमाणे प्राप्त झालेल्या कर्मांनी केवळ वाणीने अगर पुष्पांनी नव्हे तर केली म्हणजे मनुष्याला त्यानेच सिद्धी प्राप्त होत असते. परक्याचा धर्म सुखाने आचरिता आला तरी त्यापेक्षा आपला धर्म म्हणजे चातुर्वर्ण्य विहित कर्म विगुण म्हणजे सदोष असला तरी तेच अधिक श्रेयस्कर आहे. आपले स्वभावसिद्ध म्हणजे गुणस्वभावानुरूप निर्मिलेल्या चातुर्वर्ण्य व्यवस्थेमध्ये नियमित झालेले कर्म करीत असता त्यात कोणतेही पाप लागत नाही. जे कर्म सहज म्हणजे जन्मतःच गुणकर्म विभागामुळे नियत आहे ते सदोष असले तरी हे कौंतेया ते कधीही सोडू नये. कारण ज्याप्रमाणे धुराने विस्तव दोषित असतो त्याप्रमाणे सर्व आरंभ म्हणजे उद्योग कोणत्या ना कोणत्या दोषाने व्यापलेले असतात. म्हणून कोठेही आसक्ती न ठेवता मन ताब्यात आणून निष्काम बुद्धीने वागले म्हणजे कर्मफलाच्या संन्यासाने परम नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त होते. याप्रमाणे सिद्धी प्राप्त झाल्यावर त्या पुरुषाला ज्ञानाची परमावधीची निष्ठा जे ब्रह्म ते हे कौंतेया ज्या प्रकारे प्राप्त होते ते मी थोडक्यात सांगतो ते ऐक. शुद्ध बुद्धीने युक्त होताता धैर्याने आपले संयमन करून शब्दादी इंद्रियांचे विषय सोडून आणि प्रीती व द्वेष दूर करून विविक्त म्हणजे निवडक किंवा एकांत स्थळी राहणारा मिताहारी काया वाचा व मन यांच्या ताब्यात आणि नित्य ध्यानयुक्त व विरक्त तसेच अहंकार, बळ, दर्प, काम, क्रोध व परिग्रह म्हणजे पाश सोडून शांत व ममता विरहित झालेला ब्रह्मभूत होण्यास समर्थ होतो. ब्रह्मभूत झाला म्हणजे प्रसन्नचित्त होऊन तो कशाचीही अपेक्षा करीत नाही व कशाचा द्वेषही करीत नाही आणि सर्वाभूती सम होऊन माझी परमभक्ती प्राप्त करून घेतो. भक्तीने मी केवढा व कोण आहे याचे त्याला सात्विक ज्ञान होते आणि याप्रमाणे माझी सात्विक ओळख झाल्यावर तो माझी ठाईच प्रवेश करतो आणि माझाच आश्रय करून सर्व कर्मे नेहमी करीत असतानाही माझ्या अनुग्रहामुळे शाश्वत व अव्यय स्थान त्यास प्राप्त होते. मनाने सर्व कर्मे मला संन्यस्त म्हणजे अर्पण करून मतपरायण होताता साम्य बुद्धियोगाच्या आश्रयाने माझ्या ठाई तो आपले चित्त नेहमी ठेवतो. माझ्या ठाई चित्त तू ठेवलेस म्हणजे तू माझ्या अनुग्रहाने सर्व संकटे म्हणजे कर्मांची शुभाशुभ फळे तरून जाशील. पण अहंकाराने माझे न ऐकशील तर मात्र नाश पावशील.
मी लढणार नाही असे तू जे अहंकाराने मानित आहेस तो तुझा निश्चय फुकट आहे. प्रकृती म्हणजे स्वभाव तुला ते करावयास लावेल. हे कौंतेया, आपल्या स्वभावजन्य कर्माने बद्ध झाल्यामुळे मोहाने जे तू करू इच्छित नाहीस तेच परतंत्र म्हणजे प्रकृतीच्या स्वाधीन होऊन तुला करावे लागेल. हे अर्जुना, ईश्वर सर्व प्राणीमात्रांच्या हृदयात राहून रहाटावर चढविल्याप्रमाणे सर्व प्राणीमात्रांना आपल्या मायेने चालवित असतो. म्हणून हे भरतश्रेष्ठा, सर्व भावाने त्याला शरण जा. त्याच्या अनुग्रहाने परमशांती व नित्यस्थान तुला प्राप्त होईल. याप्रमाणे गुह्यातले गुह्य असे हे ज्ञान तुला मी सांगितले आहे. त्याचा पूर्ण विचार करून तुझ्या इच्छेस येईल ते कर. सर्व गुह्यातील गुह्य अशी अखेरची एक गोष्ट पुन्हा मी तुला सांगतो ती ऐक. तू माझा अत्यंत आवडता आहेस म्हणून तुझ्या हिताची ही गोष्ट मी तुला सांगणार आहे. माझ्या ठाई मन ठेव, माझा भक्त हो, माझे यजन कर आणि मला वंदन कर, म्हणजे तू मलाच येऊन मिळशील. हे सत्य प्रतिज्ञेने मी तुला सांगतो आहे, कारण माझा तू आवडता भक्त आहेस. सर्व धर्म सोडून तू मला एकट्यालाच शरण ये. मी तुला सर्व पापांपासून मुक्त करीन. तू भिवू नकोस. हे गुह्य ज्ञान ज्याला तप नाही, भक्ती नाही व ऐकण्याची इच्छा नाही, तसेच जो माझी निंदा करतो त्याला तू कधीही सांगू नकोस. जो हे परम गुह्य माझ्या भक्तांना कळविल त्याची माझ्या ठाई परम भक्ती होऊन तो मलाच येऊन पोचेल यात संशय नाही. आणि त्याच्यापेक्षा माझे जास्त प्रिय करणारा सर्व मनुष्यात दुसरा कोणी मिळणार नाही. आणि या भूमीत त्याच्यापेक्षा मला जास्त आवडता कोणीही होणार नाही. आमच्या दोघांच्या या धर्मसंवादाचे जो कोणी अध्ययन करील त्याने ज्ञान यज्ञाने माझी पूजा केल्यासारखे होईल असे मी समजेन. तसेच दोष न काढता श्रद्धेने जो कोणी हे ऐकेल तोही पापापासून मुक्त होऊन पुण्यवान लोकांना प्राप्त होणाऱ्या लोकापर्यंत जाऊन पोचेल. हे पार्था, तू हे एकाग्र चित्ताने ऐकलेस ना, आणि तुझा अज्ञानरूपी मोह हे धनंजया आता अगदी नष्ट झाला ना. अर्जुन म्हणाला, हे अच्युता, तुमच्या प्रसादाने मोह नष्ट झाला आणि मला कर्तव्य धर्माची स्मृती झाली. मी आता निस्संदेह होऊन राहिलो आहे. तुमच्या म्हणण्याप्रमाणे मी युद्ध करतो. संजय म्हणाला, याप्रमाणे अंगावर रोमांच उभे करणारा वासुदेव आणि महात्मा अर्जुन यांचा हा अद्भुत संवाद मी ऐकला. महर्षी व्यासांच्या अनुग्रहामुळे हे परमगुह्य म्हणजे योग अर्थात कर्मयोग साक्षात योगेश्वर श्रीकृष्ण स्वतः सांगत असता मला तो ऐकाव्यास मिळाला. हे राजा, केशव व अर्जुन या दोघांचा या अद्भुत व पुण्यकारक संवादाची आठवण होऊन मला पुन्हा पुन्हा हर्ष होत आहे. आणि श्रीहरींचे ते अद्भुत विश्वरूप मनात येऊन हे राजा मला मोठा विस्मय वाटतो आहे व पुन्हा हर्ष होतो आहे. जिकडे योगेश्वर श्रीकृष्ण व जिकडे धनुर्धर अर्जुन तिकडेच श्री विजय, शाश्वत ऐश्वर्य व नीती आहे असे माझे मत आहे. याप्रमाणे श्री भगवंतांनी गायलेल्या म्हणजे सांगितलेल्या उपनिषदात ब्रह्मविद्या अंतर्गत योग म्हणजे कर्मयोग शास्त्रावरील श्रीकृष्ण व अर्जुन यांच्या संवादातील मोक्ष संन्यास योग नावाचा 18वा अध्याय संपन्न झाला. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत.